नमस्कार मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज अग्री चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम आणि त्याचबरोबर रबीचं अनुदान हे आतापर्यंत वाटप करण्यात आलेले आणि 31 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम आणि पेरणीचं अनुदान हे वाटप करण्यात आलेले। परंतु आता जे काही केंद्र सरकारचा हिस्सा असेल तो परत दिला जाणार का? आतापर्यंत काही शेतकऱ्यांना 2 हेक्टरचं अनुदान मिळालेले, त्याला परत एकदा 3ऱ्या हेक्टरचं म्हणजे 3 हेक्टरची जी काही मर्यादा होती त्याप्रमाणे 1 हेक्टरचं उर्वरित अनुदान मिळणार का? परत रब्बीचं अनुदान जे काही शेतकऱ्यांना मिळालं नाही अशा शेतकऱ्यांना परत अनुदान मिळणार का? याचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आणि केंद्र सरकारचं जे काही पॅकेज असेल ते कधीपर्यंत वाटप केले जाणार, खरंच ते शेतकऱ्यांना पैसे मिळणार का? मिळणार तर किती मिळणार याचं सुद्धा आपण उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज अग्री चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि जरी हा व्हिडिओ मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवट पण बघायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं, 31 जिल्ह्याच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून 31,628 कोटीचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं आणि त्या पद्धतीने नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे। काही शेतकऱ्यांना 2 हेक्टरचं अनुदान तर काही शेतकऱ्यांना 3 हेक्टरचं अनुदान आणि त्याचबरोबर रब्बीचं अनुदान सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले। परंतु या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांना 2 हेक्टरचं अनुदान काही शेतकऱ्यांना जमा झालं तर काही शेतकऱ्यांना 3 हेक्टरचं पुरेपूर अनुदान हे जमा झालेले आहे। परंतु अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा विचारला जाणारा प्रश्न म्हणजेच जे काही उर्वरित शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना परत अनुदान मिळणार का? तर याचं उत्तर आहे होय, मिळणार। परंतु आतापर्यंत जर आपण केवायसी केली नसेल तर ती केवायसी करणं बंधनकारक असणार आहे आणि जर आपण केवायसी जरी केलेलं असेल आणि जर त्या ठिकाणचं आपलं नुकसान हे 60% किंवा 65% किंवा 40% जर अशा पद्धतीचं जर नुकसान त्या ठिकाणी दाखवलेलं असेल तर त्या शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ते त्याप्रमाणे तुमच्या नुकसान भरपाईचे जे काही अनिवार्य दाखवलेले असेल त्याप्रमाणे तुम्हाला याचं वाटप करण्यात आलेलं आहे। समजून घ्या, जर आपल्याकडे 1 हेक्टर जमीन असेल आणि त्या ठिकाणचं जर आपलं नुकसान हे तलाठी यांच्या माध्यमातून 40 किंवा 50% दाखवण्यात आलेलं असेल तर त्या पद्धतीने आपल्याला 3 हेक्टरची मर्यादा जी काही होती त्या 3 हेक्टरचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे। परंतु यामध्ये काय झालं, काही ठिकाणचे जे काही शेतकरी असतील, एकाच गावातील जे काही शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना कुठे 2 हेक्टरचे पैसे मिळाले आणि काही शेतकऱ्यांना 3 हेक्टरचे पैसे मिळाले। जे काही 3 हेक्टरचे पैसे मिळाले असे शेतकरी जे काही होते त्या शेतकऱ्यांची जी काही जमीन होती ती 2 हेक्टरच्या म्हणजे 3 हेक्टरच्या अधिकची होती। अशा शेतकऱ्यांना 3 हेक्टरचं पुरेपूर अनुदान देण्यात आलेले आणि काही शेतकऱ्यांकडे मिनिमम 2 हेक्टर किंवा 3 हेक्टरची जी काही मर्यादा होती त्याच पद्धतीने जमीन होती, म्हणून काही शेतकऱ्यांना 2 हेक्टरचेच पैसे मिळाले आणि ज्या शेतकऱ्यांकडे 3 हेक्टरच्या अधिकची जमीन होती अशा शेतकऱ्यांना जी काही रक्कम असेल ती पुरेपूर मिळालेली। मग रब्बीचं अनुदान असो की नुकसान भरपाईची रक्कम असेल, अशा पद्धतीने 31 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती देण्यात आलेली आहे। आता जे काही 31 जिल्हे होते ते कोणते होते? छत्रपती संभाजीनगर जिल्हा होता, त्याचनंतर अहिल्यानगर जिल्हा होता, जालना, त्याचबरोबर सांगली जिल्हा होता, त्याचबरोबर सातारा जिल्हा होता, नांदेड परभणी हे 2 जिल्हे होते, हिंगोली जिल्हा सुद्धा होता, विदर्भात मध्ये यवतमाळ सुद्धा होता, अमरावती सुद्धा होता, नागपूर सुद्धा होता, अकोला सुद्धा होता, त्याचबरोबर वाशिम सुद्धा होता, त्याचबरोबर तुमचा बीड असेल तो सुद्धा होता, त्यानंतर तुमचा बुलढाणा जिल्हा असेल हा सुद्धा जिल्हा पात्र करण्यात आला होता, भंडारा जिल्हा असेल हा जिल्हा सुद्धा पात्र करण्यात आला होता, त्याचबरोबर तुमचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल हा जिल्हा सुद्धा पात्र करण्यात आला होता। आणि जे काही असे 31 जिल्हे होते असे सर्व 31 जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आले होते आणि त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम प्रति हेक्टरी प्रमाणे ज्या ठिकाणचं नुकसान हे दाखवण्यात आलं होतं त्या पद्धतीने 8,500 प्रमाणे 6,000 ते 5,000 रुपये अशा पद्धतीने नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यात आलेली आहे। आणि अनेक ठिकाणचे जे काही शेतकरी होते त्या ठिकाणचं जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना जे काही पेरणीचं अनुदान असेल त्याचं सुद्धा वाटप करण्यात आलं होतं आणि त्या अनुदानाची रक्कम सुद्धा 2 हेक्टरच्या मर्यादेत 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यात आली होती। आता जे काही केंद्र सरकारचा हिस्सा असेल तो मिळणार का असाही प्रश्न आहे आणि केंद्र सरकारच्या जे काही हिस्सा असेल त्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांना विचारणा केली असताना त्यांनी सांगितलं होतं की या संदर्भात कोणत्या प्रकारची राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून अधिकृत घोषणा करण्यात आली नाही
आणि जर या संदर्भात काही निर्णय आला किंवा GR आला तर त्याची माहिती आपल्याला दिली जाईल, अशी माहिती श्री राहुलजी गुप्ता हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आली होती। आणि त्याच पद्धतीने जे काही इतर जिल्हाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा त्याच पद्धतीच्या माहिती येताना दिसत आहे। जर आता केंद्र सरकारकडे जी काही निधी असेल, केंद्र सरकारचा जो काही निधी असेल तो राज्य सरकारकडे आला तर त्या संदर्भात परत निर्णय घेतला जाईल आणि त्या संदर्भात जी काही निर्णय घेतल्यानंतर जी काही रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यावर दिली जाईल। परंतु सध्या तरी कोणत्या प्रकारचं केंद्र सरकारचं पॅकेज हे जाहीर करण्यात आलं नाही, त्याच्यासाठी लागणारा जो काही निधी असेल त्याची सुद्धा तरतूद करण्यात आली नाही। मग जर आपल्या जमिनीतील माती किंवा गाळ वाहून गेला असेल याच्यासाठी जे काही अनुदान असेल ते सुद्धा मंजूर करण्यात आलं होतं, त्या अनुदानाची रक्कम सुद्धा दिली जाईल। परंतु सध्या तरी कोणत्या प्रकारची माहिती देण्यात आली नाही। जर आपल्या विहिरीची पडझड झाली असेल त्याचा सुद्धा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर दिलं जाईल, परंतु जी काही माहिती आली त्याच्या संदर्भात जे काही GR आला त्यानंतर हे पैसे दिले जातील। परंतु सध्या तरी कोणत्या प्रकारची माहिती ही देण्यात आली नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत नुकसान भरपाईची रक्कम ही देण्यात आलेली आहे, 2 हेक्टरच्या मर्यादेत जी काही नुकसान भरपाई 8,000-6,000 रुपये प्रमाणे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे आणि सामायिक क्षेत्र असेल, एखादी घरातील व्यक्ती मयत असेल, अशा शेतकऱ्यांचे जे काही पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांच्या KYC बाकी आहेत। अशा शेतकऱ्यांच्या KYC झाल्यानंतर जे काही आपला वारसदार असेल त्या वारसदाराचा अंगठा लावल्यानंतर, आधार कार्ड दिल्यानंतर आणि ती काही तक्रारीची जी काही पावती असेल ती घेऊन गेल्यानंतर, तहसील या ठिकाणी गेल्यानंतर, ते आवकजावकला गेल्यानंतर दिल्यानंतर त्याचे पैसे तुमच्या खात्यावरती, सेपरेट खात्यावरती हे जमा केले जाणार आहे। परंतु अनेक शेतकऱ्यांच्या KYC बाकी आहेत। अशा शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा आवाहन करण्यात आलं होतं, जर आतापर्यंत KYC केला नसेल तर KYC करून घ्या आणि KYC केल्यानंतर जो काही निधी असेल, जी काही माहिती असेल राज्य सरकारच्याकडे ती पोस्ट केली जाईल केंद्र सरकारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर जे काही बजेट असेल त्याची तरतूद केली जाईल आणि तरतूद केल्यानंतर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील। आता अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जवळपास आम्ही 2 महिने झाले KYC केल्या परंतु आमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही। ज्या अर्थी KYCचा जो काही डाटा असेल, ज्या शेतकऱ्यांच्या KYC केल्या त्यानंतर जे काही पैसे असतील, निधी असेल त्याची तरतूद ही केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाते आणि त्यानंतर जे काही बजेट असेल ते जिल्हाधिकारी यांच्याकडे पोस्ट केले जाते, त्या विशिष्ट खात्याकडे ते पोस्ट केले जाते आणि त्यानंतर जे काही रक्कम असेल ती जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केली जात असते। म्हणून अशा पद्धतीने जे काही व्यक्ती जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हेक्टरचे जे काही पैसे आलेले असतील, उर्वरित जे काही 1 हेक्टरचे पैसे आले नसतील, जर तुम्ही त्या शेतकऱ्यांना ज्या टक्केवारीप्रमाणे त्या तलाठी यांच्या माध्यमातून जे काही पंचनामे करण्यात आले होते त्या पद्धतीने तुम्ही जर नुकसान भरपाईसाठी पात्र असाल तर तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत। परंतु जर आपली नुकसान भरपाईची रक्कम त्या ठिकाणी 60 किंवा 40% जर दाखवण्यात आली असेल तर मात्र आपल्याला जे काही रक्कम असेल ती पूर्ण मिळालेली आहे, 3 हेक्टरची सुद्धा रक्कम मिळालेली आहे। परंतु जर आपलं नुकसान हे 80 किंवा 85%, 70% जर दाखवण्यात आलं असेल आणि अशा शेतकऱ्यांना जर नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नसेल तर अशा शेतकऱ्यांना परत एकदा नुकसान भरपाईची रक्कम मिळू शकते। केंद्र सरकारचा जो काही हिस्सा असेल ते देखील येणं बाकी आहे किंवा त्या संदर्भात जी काही माहिती असेल ती राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून एकत्र दिली जाईल आणि त्यानंतर जी काही तारीख असेल ती डिक्लेअर केली जाईल। परंतु सध्या तरी कोणत्या प्रकारची त्या ठिकाणी अधिकृत माहिती देण्यात आली नाही आणि याचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहे। अनेक शेतकऱ्यांचे जे काही कमेंट होते त्याचं उत्तर आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।